खतरनाक राजगड एकदम व्ह्यू बघा इथून. हा आहे तो दरवाजा आणि समोर बघताय दृश्य बघा काय वाटतंय. पूर्ण साईडच्या पूर्ण रांगा पसरला इकडून. बघा मित्रांनो किती पब्लिक बघा पूर्ण बघायला. हां सूर्योदय तर बघा थांबलीत. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी युवराज. मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि आम्ही आता आहोत राजगडाच्या वरती. तर आपला दुसरा दिवस आहे आणि आपला ब्लॉगचा पण दुसरा पार्ट आहे. तर मित्रांनो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत राजगडावरचा बाली किल्ला आणि सुवेळा माची. आणि आपण पद्मावती जो की ही आहे ना देवी आहे ना तिथं आजूबाजूचा तलाव आणि परिसर हे फिरणार आहोत. वाजलेले सकाळचे 5:30 आणि आपण आता उठलो आहे. आणि बाकीचे ट्रेकर्स लोक होती ती पण आता उठत आहेत आणि जे काही नाईट ट्रेक आलेली लोक ती पण आता गडावरती पोहोचत आहेत सकाळ सकाळ. तर मित्रांनो सुवेळा माचीवरून आहे ना सनराईज खूप छान होतो म्हणजे सूर्योदय तो बघायला जाणार आहोत आपण. त्याआधी आपण बाली किल्ला फिरणार आहोत. मग दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो आत्ता आपण आहोत पद्मावती माचीवरती आणि हा इकडचा पूर्ण परिसर बघा. इथं मस्त हे होतं सनराईज होणार आहे. तर जोपर्यंत उजेड होत नाही ना तोपर्यंत आपण बाली किल्ला फिरून येऊया. आणि कसं नंतर आपल्याला मेन सुवेळा माची जायचं आपल्याला आणि ती माची खूप मेन आहे. इथून तो सूर्योदय होता ना खूप बघण्यासारखा असतो. आम्ही तो बघायला जाणार आहोत. चला इकडे बघा टेंट पण होती रात्री इथे. सदैवती पण होती, अर्धी पद्मावती माचीवरती होती. हे बघा फुल एनर्जी सकाळ सकाळ. आणि चाललो आहे आपण बाली किल्ल्यावर. तिकडं बघा हे बघा बाली किल्ल्याकडे रस्ता. आपण चाललो आहे बाली किल्ल्याकडे. आणि हवेमध्ये पूर्ण गारवा आहे त्यामुळे सकाळचं मस्त वाटतंय थंडगार. इकडं पूर्ण कडा आहे ना वरती. इकडे पूर्ण वरती पूर्ण बाली किल्ला आहे आणि असा रस्ता आहे जायला. वरती काही माणसं पण आहे बघा इकडे. हे बघा उभ्या आकारामध्ये पुढं पायऱ्या आहेत. गावंटा निघाला. चला थोडं चढूया त्यावरती आपण. हे बघा योगेश भाई पण आले सकाळ सकाळ. त्यांना पूर्ण पाठ झाला आता. हे बघा जा. कसला गेला वरती तो. कसला इथून पूर्ण वरती पण उडी मारली. तुला नाही बोलत आहे डेंजर. आलं वरती हळूहळू. हा थोडासा पॅच आहे, थोडासा हार्ड आहे. पोचलो फायनली वरती. हे वरती माकडं आहेत आणि त्रास आहे बघ इकडे असे हलवत आहेत. आणि इकडची काही छोट्या मोठ्या दगडी आहेत ना खाली पडतात. बाली किल्ला बघून आल्यानंतर आपल्याला ना परत ह्या मागे खाली यायचं आपल्याला. ते आलं फायनली म्हणजे चढत फुल काम निघालं. इकडे बघा बाकीचे पण लोक येते वरतून. त्या झाडापासला फक्त प्यायचं आहे ना थोडासा रिस्की वाटतो आम्हाला. बाकी ठीक आहे ओके. तू तर ठीक आहे रे. तू उतरू कसं असं साया पकडून मग हा हे लोक चढतायत तो. हा तेच बोलतो. काही लोकांनी ना रात्री स्टे केला बघा. टेंट लावले तिथे. आता आपण चाललो ह्या पाण्यावरती बाली किल्ल्यावरती. इकडे बघा आणि खाली पूर्ण लेफ्ट साईडला पूर्ण इकडे पुढची दरी आहे आणि खाली पूर्ण
धुक्यामध्ये पूर्ण हरवलं आहे त्यामुळे काही दिसत नाही प्रॉपर खालचा व्ह्यू पूर्ण. नंतर ओपन होईल. अजून सकाळचे किती वाजलेत? 6 वाजलेत. चला अवकाश. पूर्ण खालून वरती चालत आलो. हे बघा असं पूर्ण पायऱ्या होत्या. इथून असे तिकडे चाललो आपण. दम लागला आणि हवेमध्ये आहे ना धुका त्यामुळे ना बोलताना पुन्हा दम लागतोय. तोंडामध्ये पुन्हा जाते ते. मस्त वाटलं इथं. हे बघा बाकीची मंडळी आहेत ना ती वरती गेलीत बालेकिल्ल्यावरती. त्याने जागा पकडून ठेवलेत की ह्यासाठी मस्त होणार आहे सनराईज. किती असं होणार आहे? 15 मिनिटामध्ये. चला आपण जाऊया आणि आपण चांगला एक मेन जागा बघू यावरती. ते बसूया आपण थोडासा म्हणजे थोडासा दम खाऊ आणि मस्त इकडचा व्ह्यू एन्जॉय करू. भारी बघायला आहे बालेकिल्ल्यावरून पण. आणि जर मी काल आलो असतं तर आम्हाला हे सगळ्या गोष्टी खूप घाईमध्ये बघायला भेटल्या असतं आणि खूप दमा लागला असतं. कारण की राजगड किल्ला एका दिवसामध्ये कवर होऊ शकतो. आमचं कसं पहिलाच होता ना अनुभव राजगड किल्ल्यावरचा. त्यामुळे आम्ही बोललो की आपण आरामातच करूया आणि प्रॉपर बघूया. त्यामुळे आम्ही आज सगळे असे आरामात बघतोय. बघा मित्रांनो किती पब्लिक बघाय पूर्ण बघायला. हां सूर्योदय बघा थांबलीत. साडेसहाचा टाईम होता. 6:30चा टाईम होता. आता वाजले 6:15 टाईम होता आणि 6:30 वाजले. 15 मिनटं थांबलो आम्ही इथं अजून. पण दुकानचं आधार काय जात नाही अजून. आणि खूप लोक थांबतात वेट करतात हे पाहण्यासाठी. कारण की इथला नजारा खूप भारी आहे. हां तिकडे पण गेले असतील लोक. आणि आता बघा आपण खालून बघा आलो ना इथून पूर्ण वरती पूर्ण ही होती तटबंदी. ती पूर्ण दिसत नाही आता. पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे. आणि बाकीची माणसं इकडे पोरं वगैरे इकडे आहेत. आपले पोरं पण इकडेच. बाकी सगळे पाठी उभी आहेत. आपण हे बघूनच जाऊया. खाली दरवाजातून वरती आल्यावर पहिली सदर दिसली ती मेन जातात. हां ठीक आहे. वरती नसेल ना निवडा करायला तिथे करायला किंवा वरती करायला. दोन्ही पण मेन सदर आहे. त्याच्यानंतर आपण काल बघितलेली संजीवनी माचीवरची सदर किंवा का मध्ये एक चौथरा होता बरोबर ना. त्यानंतर मेन जिथे महाराज स्वतःपासून मेन जे मुख्य न्यायनिवाडे होते ते करायचे. बरोबर सदरेच्या मागे आपल्याला महाराजांचा राजवाडा दिसतो. तिकडे आपण जाऊया. चपला काढून जावा कारण आपल्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी आहे. चला जोपर्यंत वरती सूर्य येत नाही ना तोपर्यंत आपण हा बालेकिल्ला एक्सप्लोर करूया. कारण की आम्ही त्याच्या नादामध्ये आम्ही थांबलो इथं पुढे आहे. पण ते एक्सप्लोर करायचं झालं त्यामुळे आम्ही आता ना तोपर्यंत धुका आहे ना परत आपण हे करूया. धुका साईडला आला तर इथून दिसणार नजारा आहे ना सनराईजचा एक नंबर आहे. आपण तो बघतो तो कॅप्चर करूया आपण. खूप इकडं असं म्हणजे ही आहे धुका आहे पूर्ण. हे आपले केस वगैरे पूर्ण ओले होत चालले. तो तिकडचा अच्छा असं मिळून मोठा राजवाडा असेल. आता एवढंसंच उरलं आहे. चीज पण झाली ना. टोटल आपला राजगडचा परिसर 12 कोस मध्ये पसरलेला आहे. तिन्ही माच्या पकडून बालेकिल्ला पकडून 12 कोस. खूप मोठा आहे किल्ला. मोठा किल्ला. तर अजून दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपली ही सगळ्यांना माहिती असेल 25 वर्ष आपली राजधानी होती. हो राजगड 25-27 म्हणतात. तर पहिली राजधानी होती. पहिली राजधानी होती. दुसरी तर रायगड. हां दुसरी रायगड. तर रायगडावरती राजधानी शिफ्ट होण्याचं कारण आहे कारण आपलं जसं जसं साम्राज्य विस्तार होत गेला कारभार वाढला तसं आपल्याला राज्य करण्यासाठी गड थोडा अपुरा पडायला लागला. बरोबर. आणि आपला जर रायगड बघायला गेलं तर थोडासा दुर्गम भागात होता. हो. आता मेन रोड पासून जवळ आहे पण दुर्गम भागात होता. तर मग थोडंसं कारभार वाढल्यामुळे आपल्याला राजधानी तिकडे हलवावी लागली. बरोबर रायगडावरती. पण महाराजांचा आवडता किल्ला
राजगड जर रिझन पण आणि म्हणजे खूपच मी काय बोलू शकत नाही, कारण की एवढा भारी किल्ला आहे. म्हणजे Reason तुम्हाला कळलं असेल 2 दिवसात. 2 दिवसामध्ये ब्लॉगच्या यामध्ये समजला असेल, कारण की इथे जाऊ तिकडे व्ह्यूच असा भारी आहे ना, म्हणजे सुख डोळ्यांना पूर्ण सुखच भेटतं. असं वाटतं स्वर्गामध्ये आलो आणि आता असं पूर्ण इथून विसरून जातो आपल्याला आपण. धुक्यामध्ये दिसत नाहीत, नाही तर आपल्याला सिंहगड, रायगड, सगळं दिसलं तोरणा, असतं. सर्व किल्ले आजूबाजूचे दिसून येतात. मस्त असं मजा आली ना बघायला पूर्ण राजगड. आणि अलंकारचा हा सेकंड टाइम होता ना, बाकी सगळ्यांचा आमच्यांचा फर्स्ट टाइम होता. थंडी खूप आहे. हां, त्यामुळे पूर्ण थंडी आणि पूर्ण कानावर जाते आणि सर्दी बिर्दी पूर्ण असा आवाज पूर्ण चेंज होत चाललाय. चला आता आपण काय करूया, आता थोडं फिरूया हां आणि झालं तसं आपण आता उतरायला लागूया. आणि आपल्याला सोयामाची म्हणजे सोयामाचीवरती भरपूर अशी ठिकाणं आहेत. गडावरती काय धुकं पडलं, खूप डेंजर धुकं पडलंय. म्हणजे पूर्ण गड पूर्ण आहे ना, बाले किल्ला आणि गड पूर्ण राजगड पूर्ण धुक्यामध्ये हरवलं. आणि एवढं धुकं आहे ना, म्हणजे जायचं नावच घेत नाही. खूपच धुकं आहे आणि फुल अशी हात बिते पूर्ण हे झाले थंडगार. इकडे बघा सगळे धुक्यामध्ये बघा. तर मित्रांनो चाललो आता मी इथून बाले किल्ल्यावरून, कारण की इथून आहे ना खूप ट्राय केला आम्ही, पण म्हणजे खूप वेट केला आम्ही इथे, पण काय आपल्याला बघायला मिळालं नाही तो सनराईज, कारण की धुकं एवढं आहे ना, त्यामुळे सनराईज बघायला भेटलं ना आपल्याला प्रॉपर. त्यामुळे आम्ही टाइमपास करत आता आपण चाललोय सुरवड्या माचीकडे चाललोय. मग तिकडून जर भेटला बघा तर ओके. आणि तिकडं आपण मॅगी पण करणार आहोत. मॅगी करू मस्त गरमागरम खाऊ आणि आपण पट्टीचा प्रवास करू. इकडे बघा, इकडे चंद्रकोन तलाव आहे. जेव्हा अफजल खानाचा वध केला महाराजांनी, बरोबर, तेव्हा मुंडकं होतं. अफजल खानाचं मुंडकं जे छाटून जे आपल्या जिजाऊंना हे केलं होतं, नजराणा दाखवला होता. नजराणा म्हणता येणार आपण त्याला, पण असं की बघा पेश केलं होतं. स्वराज्यावरती हां. चालून आल्याची काय अवस्था होती. हां, तर बरोबर. जिजाऊंनी सांगितलेलं की ते मुंडकं शत्रूचं या आपल्या महादरवाजाच्या मध्ये कुठेतरी हे करा. मी बघितलं की व्हिडिओमध्ये की ते राईट साईडला तिथे आहे, असेल म्हणजे विचार करा. तिथे इथे आहे माहिती बरोबर, शत्रूची ह्याच्यामध्ये काय अवस्था होती. ह्याच्यामध्ये ठेवलं ते स्वराज्याचं. असं ऐकले म्हणजे स्वराज्यावरती चालून आलेल्या शत्रूची अवस्था. तर मित्रांनो आता मी आलो बाले किल्ल्यावरून आणि आम्ही सकाळी 5 वाजता गेलेलो वरती, तर आता वाजले 7:45 आणि आता आपण चाललो आहे पद्मावती माशीजवळ. तिथं आपला टेंट वगैरे आपण हे करू, गुंडलू वगैरे आणि मॅगी करू आणि आपण जाऊ सुवेड्या माचीकडे. सुवेड्या माची प्रॉपर करू आज आणि आपण मग परतीकडे जाऊ. परतीचा प्रवास इथे बघा पूर्ण भारी वाटतं. सकाळी आपण इथून गेलेलो पण काय नव्हतं, आता खूप पब्लिक आली. आणि इकडे बघा खाली पूर्ण क्लिअर झाला बघा धुके. तिकडे अजून आहे वरती हवेमध्ये, बाकी सगळे पूर्ण आभाळ क्लिअर झालं आहे. कालच्या भागमध्ये बघितलं आपण की संजीवनी माची बघितलं, प्लस आपण ट्रेकिंग केलं आहे, प्लस आपण कॅम्पिंग केलं आहे, ते सगळ्या गोष्टी बघितल्यात. आपण आज झालेले मेन स्पॉट बघूया, मग आपण पुढच्या प्रवासाला लागूया. ते बघितलं लिहिलं बघा पाद्मावती तलाव म्हणून. तर आपण खाली उतरलो आहे का पाणी भरा उतरलं आपण, पाणी पाहिजे होतं आपल्याला, तर पाणी भरा आपण इथे उतरलेलो. आणि पाणी खूप अजून इथेमध्ये आहे तलावामध्ये आणि खूप खोल आहे, डीप. पावसाने पूर्ण भरा असेल नाही पूर्ण वरपर्यंत, पूर्ण भरतो की ती बांध आहेत ना, हां तिथपर्यंत पूर्ण भरत ती पूर्ण बांध आहे, ते कडा आहेत ना, तिथपर्यंत पूर्ण भरा असेल पाणी. इकडे बघा हा इला चोर दरवाजा, असं पूर्ण खाली उतरा जागा आहे. आपण खाली जाऊन येऊया. आम्ही खाली जाऊन आलो, बघू आलो जरा पटकन. खाली जाऊन या. हां हा याला चोर दरवाजा म्हणतात. ओके हा रस्ता गुंजवणे मार्गे म्हणजे गुंजवणे मार्ग बोलतात त्याला. बरोबर. गुंजवणे गावात उतरतो. अच्छा आपल्याला तिकडे ट्रेकर्स हात करताना दिसलेले ना, बरोबर हा दिसलेलं ते. हा तिकडनं गुंजवणे गावापर्यंत चालत यावं लागतं. त्याच्यामुळे आपण हा रस्त्याने जाणार नाही आहोत. ओके रिस्की आहे का? रिस्की नाहीये एवढं, मी विचारलं. ओके एवढं नाही रिस्की, पण पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होईल आपल्याला. ओके, जर ओके. गाडी आणली तर ठीक आहे. ओके ओके. तर मित्रांनो चाललं आता बघायला चोर दरवाजा. चला रे खाली जाऊया. तेव्हा माकडं खूप इथं आहेत, घाबरायचं अजिबात नाही ते, कारण की यांना सवय झाली पूर्ण इकडे. हे असं पूर्ण चोर दरवाजा आहे ना, असं इकडे पूर्ण खाली आहे. पूर्ण असं आपण वरून आलो तर पूर्ण पायऱ्या खाली आहेत उतरायला. हा आहे चोर दरवाजा, हा जातो गुंजवणे मार्ग. बाबा खतरनाक आहे व्ह्यू पण खतरनाक आहे आणि थोडासा रिस्की पण वाटतोय, पण सावकाश, कारण की 2 साईडला राहिले नाही.
हो हो, हा 14 दरवाजा आहे, छोट्या हाईटचा आहे आणि असा खाली उतरा रस्ता बघा इथून. असा हा रस्ता जातो इकडून पुढे, हा गुंजवणी मागे जातो रस्ता. हा असा इकडून असं क्रॉस होत खाली खाली तिकडून मग ते खाली असं खाली उतरतो रस्ता. हा पण आहे ओके. तर बघूया आपण कुठं उतरतो ते. खतरनाक राजगड एकदम, व्ह्यू बघा इथून. हा आहे 14 दरवाजा आणि समोर बघताय दृश्य बघा तुम्ही, काय वाटतंय पूर्ण साईडच्या पूर्ण रांगा पसरला इकडून. पूर्ण शांतता आहे. राजगड बघायला खूप सुंदर आहे आणि आयुष्यामध्ये ये तरी राजगड बघितलंच पाहिजे. ते पण एवढं सर्व सुख आहे ना, ते पण आपल्या राजाने बनवलं आहे आणि फक्त आपले हे जतन करता आले पाहिजे. आणि जो कोणी राजगडावरती येईल ना तो इथून हलू शकत नाही, एवढं भारी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असलं खतरनाक शरीराचा रूप दिसतो ना, पूर्ण खतरनाक. त्यामुळे महाराजांचा आवडता किल्ला पण होता राजगड. आणि 25 वर्ष इथं पूर्ण कारभार चालले. इथं बनवते मी मॅगी बनवते बघा आता नाश्त्याला थोडंसं. हे मॅगी खाऊ आपण जाऊ. अलंकार कुके सगळी याची भूक केलेली आहे तोंडाची, सगळ्यांना भूक लागली. भांडी घासता दाखव. भांडी घासता बघा. प्लेट कोणाकडे? प्लेट आहेत माझ्या बॅगेमध्ये. मस्त मॅगी पण शिजलेली आहे आता बहुतेक ऑलमोस्ट. तर थोडीशी झाली शिजायची, मीठ टाकली झाली मॅगी पूर्ण. तर मग मॅगी खाऊन जाऊया आपण. चला जाऊया आपण सुगड्या मासे बघायला. तिकडून मग आपण परतीचा प्रवास करू. आता हा सगळा कचरा आहे ना, आपण घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ना हा कचरा इथे सदरीजवळ ठेवू. मग सदरीवरती ठेवल्यानंतर आम्ही या रिटर्न येऊ ना परत, तेव्हा कचरा खाली घेऊन जाऊ गडाची, म्हणजे टाकू मग डस्टबिनमध्ये. फक्त आमची एकच बॅग होती. ही जी बॅग होती ना ती बाकीचे मित्र आलेले पोरं वगैरे त्यांची होती, ते इथं ठेवून गेले. असं करू नका. तर मित्रांनो आपण इथं सदरीवर पोचलो आहे, पण आपल्याला काल आहे ना इथे धुक्यामुळे ना प्रॉपर दिसत नव्हता बाले किल्ला वगैरे. मी दाखवतो. हे बघा, आज खूप सारे ट्रेकर्स लोक आलेले आहेत इथे वरती राजगडावरती. तर थोडी गर्दी आहे आणि वरती पूर्ण बाले किल्ला आहे इथे. ते बाले किल्ला आहे आणि आपण तिकडून परत मग तिकडून खालून लेफ्ट साईडने क्रॉस होऊन आपण चालू सुगड्या माचीकडे. इकडे आपल्याला काल बाबा भेटलेले ते अर्ध्या रस्त्यामध्ये जांभळं विकताना. ते आज पण आले बघा. हे बघा बाबा, काल भेटलं तुम्ही आम्हाला खाली बरोबर ना? आज किती आता आलात का? ओके ओके, चला चाललो आम्ही परत. बघा हा पूर्ण सदरचा परिसर आहे. इथं पूर्ण सदर आहे इथे. एवढं चाललो आपण. कचरा इथे आपण घेऊन जाऊ ना येतं जातानी. हां आम्ही ते ठेवलं कचरा, जाताना घेऊन जाऊ. तो इकडे बघा, जाऊन येऊया. तिकडे बघा तुम्हाला दिसत पण असेल रायगड किल्ला. हा पूर्ण रायगड किल्ला आहे. आणि नंतर मग हा आहे तोरणा किल्ला. कुठे कुठे? हां तिकडं सिंहगड आहे. असे 2-3 किलोमीटर दिसतात वरून राजगडावरून. चला जाऊया आपण आता. तिथे चाललो आपण बरोबर टॉपला. तिथे तेव्हा काही माणसं दिसत असेल तुम्हाला. आपण तिथे चाललो आहे. पूर्ण असा रस्ता क्रॉस असा पूर्ण. इकडे बाजूला आपण बघा सुवेडा माची म्हणून. आणि गडकले फिरायला जर असे मित्र असतील ना तर मजा येते अजून. हा पूर्ण बालेकिल्ला जिकडची आहे सुवेडा माचीकडे चाललेला असता. आणि तिकडची जी माची आहे ना ती आहे संजीवनी माची. आपण काल तिकडे गेलो संध्याकाळी, तर तिकडून चाललो आपण सुवेडा माचीकडे. हे बघा ही माची झाली ना आपली, मग आपला झाला कंप्लीट राजगड. म्हणजे थोडा कुठं राहिला असेल तर राहायला पण असेल, प्रॉपर बघू शकलं नाही, पण जेवढं मेन स्पॉट होतं ते बघितलं आपण आणि नीट बघितलं आपण. ते गेलो बालेकिल्ल्यावरती, तिथे पण सदर होती. तर इथे आपण आता आलो सुवेडा माचीवरती. इथे पण सदर आहे बघा. म्हणजे प्रत्येक माचीवरती सदर पण आहे, बालेकिल्ल्यावरती पण सदर आहे. हा पूर्ण आहे चिलकती बुरुज. इकडे आपण आलो आहे. इथून वरतून मस्त सुवेडा माची दिसते. तर मित्रांनो आपल्या इकडे पुढं आहे ना
ह्या बुर्जाच्या खाली जिकडे बरोबर आहे ना हत्ती प्रस्तर असं एक हे आहे हत्तीच्या आकाराचं बनलेलं पण दाखवतो सेम हत्तीसारखं वाटतं आणि वरती हे जे बुरुज आहे ना असं वाटतं की ते हत्तीवरती असतं ना आपलं ते असं पूर्ण सिंहासनासारखं तसं वाटतं ते पण ते बघायचं आलं आणि आता ही समोर दिसते पूर्ण लांब असं पसरलेली ती आहे सुवेळा माची. तर हे नेडे आहे म्हणजे असं पूर्ण नैसर्गिकरित्या तयार झालेला पूर्ण छिद्र आहे तो आपल्याला ड्रोन असताना पूर्ण दिसला असं आपल्याला बरोबर. तिथे जे लोक उभे आहेत ना तिथं पूर्ण असं गोल बनलं आहे ते म्हणजे सुवेळा माचीवरती हे एक बघण्यासारखं आहे. मित्रांनो आम्ही आता अशा ठिकाणी आहोत ना तिथून पूर्ण आपल्याला आहे ना सुवेळा माचीवरचा जो ही आहे ना चिलखती बुरुज दिसतोय पण त्याच्या अलीकडेच आपल्याला एक दिसतोय हत्ती प्रस्तर म्हणजे हत्तीच्या आकारासारखं बनलेला एक ही आहे भाग आहे दाखवतो तुम्हाला मी. असं वाटतंय खालचा पूर्ण हत्ती आहे त्या आकाराचा पूर्ण काड्या आणि वरती जी चिलखती बुरुज आहे ना तो पूर्ण असं वाटतं की डांबरी असं आपली ती तसं वाटतंय डांबरीच ना वरती बोलतात ते मेघडांबरी हां म्हणजे अशी पूर्ण हत्तीच्या वरती तयार झालेली. आता तुम्हाला हत्ती प्रस्तरबद्दल सांगितलं जीवने बरोबर. तर ह्याच्याबरोबर आपल्याला इथे बघायला मिळते सुवेळा माचीची तटबंदी. ही जी तटबंदी आहे तर आपल्याला बाकी किल्ल्यांवरती पण जशी तटबंदी बघायला मिळते तर ही थोडीशी ह्यापेक्षा वेगळी आहे तटबंदी कारण ह्या तटबंदीला दुहेरी बघत असाल तर दुहेरी 2 पट्टे दिसून येतात. बरोबर. तर याचा उपयोग असा की जरी आपल्याला शत्रूने समोरून तोफांचा मारा केला बरोबर आपल्या सुवेळा माचीवरती तर मग त्या माचीच्या ज्या तटबंदीच्या भिंती आहेत तर त्या कोसळून आतमध्ये जे सैनिक असतील बरोबर आतमध्ये हां तर मग त्यांना दुखापत होऊ नये किंवा मग मालमत्तेचं नुकसान होऊ नये याच्यासाठी दुहेरी तटबंदी आहे. कारण मग शत्रू सरप्राईज होऊन जावा की अरे कसं काय अचानक दुसरी तटबंदी कशी आली हां बरोबर असा. तर ही अशी तटबंदी आपल्याला सुवेळा माचीवरती पण बघायला मिळते संजीवनी माचीवरती पण बघायला मिळते. हो तर तुम्ही बघू शकता इकडे पण तुम्हाला दिसेल थोडं हां. पण जाऊ तिकडे पण. मित्रांनो इकडे बघा इकडे पण तटबंदी आहे तिकडे पण तटबंदी आहे आणि तटबंदीच्या आतमध्ये पण इकडे बघा आतमध्ये म्हणजे ही दुसरी आहे दुहेरी तटबंदी म्हणजे तर ह्याच्या खाली पण एक तटबंदी आहे म्हणजे अशी पूर्ण मजबूत तटबंदी आहे राजगड किल्ल्यावरती आहे म्हणजे सुवेळा माचीवरची आणि संजीवनी माचीवरची असं पूर्ण वैशिष्ट्य आहे या माचीचं आणि खूप राजगडाला ह्या 2 माचीचं खूप महत्त्व आहे. हां आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही अशी तटबंदी आपल्याला इतर कोणत्याही किल्ल्यावरती आपल्या भारतामध्ये किंवा इतर विश्वामध्ये आपल्याला अशी बघायला मिळत नाही. चीनची भिंत पण म्हणता येतात की खूप मोठं उदाहरण दिलं जातं हो एका तटबंदीचं भिंतीचं बरोबर. असं पण तिला सुद्धा असं हे महत्त्व नाही आहे जेवढं आपल्या महाराजांनी विचारपूर्वक हे किल्ल्यावरती बनवलेलं आहे. बरोबर. हे बघा अशी पूर्ण आहे दोन्ही साईडला इकडे पण आहे तिकडे पण आहे. ती पद्मावती माची आहे तिकडे आपण मग तिकडे होतो टेंट लावलं इकडे आपण ते आणि ही आहे सुवेळा माची आणि त्या साईडला आहे संजीवनी माची. अशा 3 माच्या असून त्या साईडला बघा तो आहे बरोबर मध्ये सेंटरला बाले किल्ला हा बरोबर गडाच्या मध्यभागी असतो. बरोबर. गडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. हां आता तिकडे आपण बघू शकतो तिकडे आपल्याला जो महादरवाजा दिसतोय हां दिसतोय बरोबर दिसतो. परत आपण ते खडतर चढाई जी केली तर तो सुद्धा भाग आपल्याला इथे दिसतोय इकडे तो बरोबर वरती टॉपला जो आहे ना तो बाले किल्ला आहे त्याचा पूर्ण महादरवाजा इथून दिसतोय आणि आपण तिथं वरती चढलेलो सकाळी बरोबर 5 वाजता चढलेलो आपण आणि आत्ता वाजलेला आहे 10:30 तर आपण परतीचा प्रवास करतो त्यामुळे आपण ही लास्ट माची ठेवलेली एक्सप्लोर करायची त्याच्यामध्ये सुवेळा माची आहे. पण आता आपण आलो आहे नेड्याजवळ इकडे हे इकडे बघा हे पूर्ण नैसर्गिकरित्या तयार झालेलं नेडं आहे. आम्ही कशी खालून गेलो पूर्ण वरती बघा हे लोक वर चढली बघायला. हे कसं बनलं आहे ना नैसर्गिकरित्या बनलेलं छिद्र आहे हे बरोबर एवढा मोठ्या आकाराचा पूर्ण असं बनलं आहे मोठा असं कुठं अजून आहे कुठेतरी ना अजून एक हो अजून एक किल्ल्यावरती हां आठवत नाही पण सीन असं झालंय की ते आता सध्या तुटलंय. हे इथं ईशावाडची होतं वाटतं हा इर्शालवाडी. इर्शालगडला होता ते आता गेल्या पावसामध्ये जेव्हा ते तुटलं ते खूप असं इतिहास प्रेमींमध्ये अशी हळहळ व्यक्त केली गेली कारण हे असे काही स्पॉट असतात जे आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. तर मित्रांनो आपण बरोबर 1 वाजता खाली उतरायला सुरुवात केलेली
आता बरोबर वाजलेले आहेत 2, म्हणजे आपण एका तासामध्ये कंप्लीट हा ट्रेक केलेला आहे उतरण्याचा. आणि खूप मजा आली राजगड एक्सप्लोर करताना. तर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट, आपण जो कसा जमवलेला आणि आपण जो सदऱ्यावर ठेवून ते आपण गेलेलो कुठे सुवड्या मासे बघायला, हे सगळे कचरा आपण खाली येऊन ते पण कचरा टाकला आपण डस्टबिनमध्ये इथे आणि आपण खाली आलो. तर मित्रांनो, तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.